उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडणार आहे। मेळाव्याच्या ठिकाणी जल्लोषात अजित पवार यांचं स्वागत होईल। जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाईल तर क्रेननं हारही घातला जाईल। त्याआधी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतल्याचंही पाहायला मिळालं। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। जयदीप, इंदापूरमध्ये अजित पवारांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे। काय कार्यक्रम आहे इथला आणि त्याची कशी तयारी? प्रज्ञा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज शेतकरी मेळावा पार पडतोय। हा शेतकरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं फार महत्वाचा असणार आहे। कारण गेल्या काही दिवसापासून अजित पवारांनी काकांची साथ सोडल्यानंतर वेगळी वाट चोखाळली आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केलेला आहे। उमेदवार कोण असणार हे अद्यापर्यंत निश्चित झालं नसलं अजित पवार गटाचा, तरी सुनेत्रा पवार उमेदवार असणार असं जे आहे ते फ्लेक्स गेल्या काही दिवसापासून ठिकाणी लागलेले आहे। आज देखील भावी खासदार असे फ्लेक्स जे आहेत ते सुनेत्रा पवारांच्या इंदापूरमध्ये लागलेले आहेत। तर मागच्याच आठवड्यात आपण बघितलं असेल की इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून जर अजित पवारांनी आमचं काम केलं, म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं काम केलं, तर आम्ही लोकसभेला त्यांना मदत करू अशी जी आहे ती भूमिका अंकिता पाटलांनी घेतली होती। 2009 असेल, 2014 असेल, 2019 मध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांनी, असं जे वक्तव्य आहे ते अंकिता पाटलांनी केलं होतं। त्यानंतर अजित पवार गट देखील आक्रमक झाला होता आणि त्यानंतर आज अजित पवारांचा इंदापूरमध्ये पुढच्या काही वेळामध्ये मेळावा पार पडणार आहे। त्यांचं जयदीप, यालाच अनुसरून एक छोटा प्रश्न असा विचारतीये की जय पवार हे साधारणतः सक्रिय राजकारणात फारसे दिसत नाहीत, समोर येत नाहीत, पण आज त्यांचं ज्या पद्धतीनं स्वागत झालंय किंवा त्यांची आजची जी बॉडी लँग्वेज आहे, काय सुचवते? नक्कीच प्रयत्न खरं तर ज्यावेळेस अजित पवार काकांपासून वेगळे झाले, म्हणजे अजित शरद पवारांपासून वेगळे झाले, त्यावेळेस जय पवार हे काहीसे ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस अजित पवारांचा बारामतीमध्ये नागरिक सत्कार झाला होता, त्याच्यानंतर जय पवार यांनी पक्ष कार्यालयात भेट दिली होती। त्यानंतर आता प्रचाराच्या दृष्टीने जय पवार मैदानात उतरलेले आहेत। त्यांना विचारलं गेलं असता तुम्ही राजकारणात सक्रिय होणार का, तर ते म्हणतात नाही। 2014 मी प्रचार केला, 2019 प्रचार केला, तसं 2024 मध्ये सुद्धा प्रचार करणार आहे। राजकारणात उतरण्याची कुठली त्यांची मनीषा नाहीये, परंतु ते आता प्रचार नेमका कोणासाठी करणार आहे? इकडे बोललं जातंय की सुनेत्रा पवार लढतील, परंतु अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाहीये। परंतु दुसरीकडे हे म्हणत असताना अजित पवार गटाकडून हे म्हणत असताना की उमेदवारी जाहीर केली नाहीये, परंतु दुसरीकडे मात्र भावी खासदाराचे सुनेत्रा पवारांची फ्लेक्स लागलेले, त्याच्यामुळे जय पवार आपल्या आईसाठी प्रचार करणार का हा प्रश्न निर्माण झालेला। खरं तर बारामती तालुक्यामध्ये त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत। अनेक दिवसापासून पवार कुटुंबातले कुणी फक्त निवडणुका सोडण्याचं सक्रिय होत नव्हतं, मात्र गेल्या काही महिन्यापासून जय पवार जे आहेत ते सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते की आम्ही सांगितलं होतं की विनंती केली होती, अजित पवारांना राज्याचा ताण आहे, हे सगळं चित्र पाहता सुनेत्रा पवारांचे लागलेले बॅनर्स, जय पवार यांचं झालेलं स्वागत, अजित पवारांचा शेतकरी मेळावा, या सगळ्याच्या अनुषंगाने एकूणच अजित पवार यांचं कुटुंब सक्रिय राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतंय। जयदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।